श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या लाडक्या कान्हाचा बड्डे जवळ आला आहे आणि कान्हाच्या आवडीचा खाऊ तर बनवायलाच पाहिजे ना। आणि हा खाऊ आहे ना नुसता आपल्या कान्हालाच नाही तर आपल्या घरातील बाळकृष्णांनासुद्धा खूप आवडतो। तर हा पंचखाद्य मिक्स आपण गोविंद लाडू म्हणजे सुदामा लाडू आज इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा इथे मी सगळं साहित्य सव्वा वाटीच्या प्रमाणे घेतले। सगळ्यात आधी मी इथं पोहे भाजून घेतलेत, सालतडकेपर्यंत शेंगदाणे भाजले, गुलाबी रंगाचं होईस्तोवर खोबऱ्याचा खीससुद्धा भाजून घेतला आणि छान तडतड करेपर्यंत तीळसुद्धा भाजले। सगळं साहित्य सुखच भाजायचे। त्यानंतर इथे मी कढईमध्ये तूप घातलं, तुपामध्ये गव्हाचं पीठ घातलं, गव्हाचं पीठ छान गुलाबी रंगाचं होईस्तोवर आणि त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। त्याच कढईमध्ये 1 टीस्पून इथं चण्याचं डाळवं, 1 टीस्पून काजू आणि बदाम सगळं साहित्य भाजून घेतलं कोरडं। छान थंड करून ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे। त्याचबरोबर गूळसुद्धा घालायचे। गोडवा जास्त आवडत असेल तर खजूरसुद्धा बारीक चिरून घालू शकता। छान मिक्सरला बारीक करायचं। यामध्ये थोडेसे मनुके मिक्स केले आणि छान लाडू वळवायला घेतले। जन्माष्टमीच्या मानाचे लाडू तयार आहे। सबस्क्राईब करा।